प्रहारच्या कार्यालयाची जागा आता सरकारकडून रद्द करण्यात आली आहे। मंत्रालयाजवळ पक्ष कार्यालयाच्या जागेचा निर्णय हा रद्द झालेला आहे। तर एकनाथ शिंदेंच्या काळात प्रहारला ही जागा दिलेली होती। एकनाथ शिंदेंचा हा आणखी एक निर्णय आता फिरवण्यात आला आहे। बच्चू कडू चा निर्णयाविरोधात कोर्टात जाण्याचा हा इशारा देखील आता आलेला आहे। बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यालयासाठी 2 वर्षांपूर्वी ही जागा दिलेली होती। राज्य सरकारने सोमवारी जागा रद्द केलेली आहे। महायुती सरकारच्या काळामध्ये प्रहारला ही जागा देण्यात आली होती। ही जागा रद्द करताना पक्षाला पर्यायी जागा दिलेली नाही आणि या निर्णयाविरोधात आता न्यायालयात दाद मागणार असल्याचं प्रहार पक्षाने म्हटलेलं आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या बरोबर आहेत। कृष्णात, प्रहारला दिलेली जागा रद्द करण्यात आलेली आहे। खरं तर एकनाथ शिंदेंच्या काळामध्ये ही जागा मिळालेली होती, तेव्हा मान्यता मिळाली होती। आता मात्र जागा रद्द करण्यात आलेली आहे। शिवाय दुसरी कुठलीच जागा मिळालेली नाहीये पर्यायी। काय नेमकं सगळं झालेलं आहे? काय बच्चू कडूंची आता भूमिका आहे? प्रहार पक्षाकडून आरोप केला जातो की यामध्ये सर्व राजकारण आहे। कारण जेव्हा महायुतीमध्ये प्रहार म्हणजे बच्चू कडू हे होते आणि सरकारमध्ये सामील होते तेव्हा ही जागा देण्यात आली। परंतु जेव्हा त्यांनी सरकारमधून बाहेर पडत तो विधानसभाची निवडणूक स्वतंत्र लढवली गेली होती, त्यानंतर आता त्याचमुळे ही जागा पक्षाची काढून घेण्यात आल्याची आरोप जो आहे तो प्रहार पक्षाकडून केला जातो। त्या संदर्भात त्यांनी न्यायालयात जाण्याची देखील भूमिका स्वीकारलेली असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। परंतु दुसरीकडे यामागे आणखी एक वाद जो आहे तो पाहायला मिळतो, तो म्हणजे जनता दल पक्षाकडे ही जागा अगोदर होती आणि जनता दल पक्षाकडून ती जागा प्रहार पक्षाला देण्यात आली होती। आणि त्यामुळे जनता दल देखील ची मागणी होती की ही जागा जी वर्षानुवर्षे आम्हाला दिली होती ती जागा परत मिळावी आणि त्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने ही भूमिका घेतल्याचं सांगितलं जात आहे। अगदी धन्यवाद कृष्णा दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। प्रहारच्या कार्यालयाची जागा रद्द करण्यात आली आहे। शिंदेंचा हा आणखी एक निर्णय फिरवण्यात आलेला आहे। शिंदेंच्या काळामध्ये काही योजना ज्या सुरू झालेल्या होत्या त्यावर सुद्धा यंदा फुली मारण्यात आलेली आहे। या योजनांची अंमलबजावणी होणार नाही तर शिंदेंचा हा आणखी एक निर्णय फिरवल्याची चर्चा तर राजकीय वर्तुळात रंगते आहे।